टू यशराज वी स्टडी चैप्टर 9 सिंह आणि बेडूक वर्कबुक क्वेश्चन आंसर. चलो ती ही आहे स्टोरीच्या फिल इन द ब्लँक्स आहेत ते लिहायचे आहेत. तर एक जंगलात एक सिंह राहायचा. त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला. एकदा सिंह मोठ्याने गरजला. त्या जंगलात अनेक प्राणी व पक्षी तसे काही बेडूकही राहत होते. त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिला नव्हता. बेडूक पुढारी म्हणाला, कोणीतरी मोठा आवाज काढत आहे, आता मीही मोठा आवाज काढतो. बेडकाने मोठा आवाज काढला. सिंहाला हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे. सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकून लागला. सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिले. तर ही फिल इन द ब्लँकमध्ये स्टोरी होती. पुढे प्रश्न पहिला आहे, या गोष्टीतील प्राण्यांची नावे सांगा व ते लिहा. तर सिंह आणि बेडूक. सिंह व बेडूक यामध्ये हुशार कोण ते सांगा. तर सिंह व बेडूक यामध्ये हुशार सिंह होता, कारण सिंहाला त्याच्या कल्पना आहे व तो उदार मनाचा आहे. पुढे आहे गोष्टीतील शब्दांची रूपे लिहा व वाचा. जंगल जंगलात जंगलाचा, सिंह सिंहाला सिंहाने, बेडूक बेडकाचा बेडकाच्या आणि बेडकाने. नेक्स्ट आहे जोड्या जुळवा. माकड हुप हुप, चिमणी चिवचिव, गाढव रेकणे, कावळा कावकाव आणि सिंह गर्जना. तोंडी परीक्षा आहे. ओरल टेस्ट. सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतात? तर गर्जना. बेडकाच्या ओरडण्याला काय म्हणतात? तर डराव डराव. पुढील प्राण्यांच्या ओरडण्याला काय म्हणतात ते लिहा आणि वाचा. तर वाघाचे असते डरकाळी, हत्तीचा चित्कार, गाईचे हंबरणे, बकरीचे बेबे, घोड्याचे खिंकाळणे आणि कुत्र्याचे भुंकणे. तर अशा प्रकारे हा चॅप्टर नंबर आपण 9चं वर्कबुक क्वेश्चन आन्सर लिहिलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चित्रसंदेश याची व्हिडिओ पाहू. तसे त्याच्या पुढचा जो चॅप्टर आहे त्याचे पण बैलपोळा, त्याचे तुम्हाला क्वेश्चन आन्सर या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतील. तसे आपले हिंदीची वर्कबुक आहे त्याचे पण तुम्हाला क्वेश्चन आन्सर आपल्याला मिळतील. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.